जय महाराष्ट्र. मी श्रवण भोयर बिझी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कालची व्हिडिओ जर तुम्ही बघितली नसेल तर ती आधी बघा. कालच्या व्हिडिओमध्ये आपण असं डिस्कस केलेलं आहे की आपण रिस्टार्ट करतो बिझनेसला. आणि काल मला एकाची कमेंट आलेली पर्सनलला की दादा एनर्जी कुठे आहे. तर म्हणजे असा कालच्या व्हिडिओमध्ये एक रोबोट सारखा असा बसलेलो आणि त्याच्यामुळे थोडा तो वाटला की काहीतरी बॉस कमी आहे. तर त्याने कमेंट केलेली मला. तर आजच्या व्हिडिओमध्ये माझा बेस्ट देईल आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या त्या चुका आहेत ज्या मी इनिशियल स्टेजला केल्या जेव्हा मी स्टार्ट करतो बिझनेस. तर पहिली गोष्ट म्हणजे मार्केट रिसर्च न करणे. असं नाही की मी मार्केट रिसर्च नव्हता केला, पण खूप कमी केलेला आणि थोडी कंजूसी केलेली. कंटाळलेलो मी, कारण की खूप साऱ्या गोष्टी होत्या त्या आता नाही सांगणार, नंतर कधीतरी सांगेन. आणि त्याच्यामुळे त्या गोष्टी झाल्या. आणि जेव्हा आम्ही प्रोडक्ट घ्यायला गेलेलो तर माझ्यामध्ये खूप अशी एक्साइटमेंट होती की आपण लहानपणापासून स्वप्न बघितलेला की कधीतरी बिझनेस स्टार्ट करू आणि फायनली आज बिझनेस स्टार्ट करतोय. तर ते एक्साइटमेंटमध्ये जेव्हा मी त्या होलसेलरकडे गेलो तेव्हा माझी अशी बुद्धी एक प्रकारे बोलू शकता की कामच नव्हती करत. कारण की मी डायरेक्टली असा 12 ते 15 किलोची ती बॅग असेल तेवढ्या बॅग भरून मी सामान घरी आणला वॉलेट्सचा. आणि माझा मित्र माझ्यासोबत होता. तो मला बोलला पण की श्रवण एवढं माल नको उचलू, थोडं सॅम्पल टेस्ट कर आधी नंतर. पण मी त्याचं ऐकलं नाही. मी माझ्याच मनचा केला आणि मी सगळं सामान घेऊन घरी आलो. आणि परत मला घरी आल्यावर रिअलाईज झालं की मी एकाच प्रकारचे प्रोडक्ट्स आणले. म्हणजे मी नॉर्मल वॉलेट्स मी आणलेच नाही. म्हणजे सगळे चेनवाले आणि त्यातले एकच नॉर्मलवाला होता. त्याला चांगला रिस्पॉन्स भेटला आणि सेल्स पण त्याचीच झाली आहे. आणि बाकीचा तो चेनवाला जो कॅटलॉग होता तो पूर्ण माझ्या खाली या अलमारीमध्ये. आणि तो असाच मग स्टॉक डेट ज्याला म्हणतात बिझनेस लँग्वेजमध्ये, तर तो स्टॉक डेट झाला. कारण की ट्रेडिशनल बिझनेसपेक्षा अशा बिझनेसेसमध्ये मार्केट रिसर्च खूप महत्त्वाचा रोल प्ले करते. कारण की ट्रेडिशनल बिझनेसमध्ये सुद्धा मार्केट रिसर्च असतो, पण अशा बिझनेसमध्ये आपण जेव्हा ऑनलाईन सेल करतो आपल्या प्रोडक्टच्या क्वालिटीपेक्षा आपण समोरच्याला पटवून देणे की आपल्या प्रोडक्टची क्वालिटी किती चांगली आहे हा मोठा महत्त्वाचा पॉईंट असतो. कारण की मार्केटमध्ये खूप रिसेलर झाले किंवा खूप होलसेलर जे ड्रॉप शिपिंग प्रोव्हाइड करतायत आणि जे त्यांचं ड्रॉप शिपिंगचे प्रोडक्ट्स सेल करतायत तेच घेसेपेटे तरीके अपनवतात की फेसबुक ॲड, इंस्टाग्राम ॲड. त्याला खूप काहीच रिस्पॉन्स भेटत नाही. मी सुद्धा बघितलंय की नुसत्या ॲड चालवून काहीच रिस्पॉन्स भेटत नाही. सेल्स येतात, असं नाही बोलत की, पण जो आउटकम आपल्याला एक्सपेक्टेड असतं किंवा जो यायला पाहिजे ॲज अ बिझनेस ओनर. कारण की जर का तुम्ही एखाद्या बिझनेसमध्ये थोडेसे इन्व्हेस्ट करता तर थोडं आउटकम सुद्धा तुम्हाला इथे भेटला पाहिजे. तर हेच सांगेन की मार्केट रिसर्च खूप इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही फायनान्सेसकडे तुमचं लक्ष दिलं पाहिजे. आपण काय काय करतो की आपण नको तिथे खर्च करतो आणि नको तिथे वाचवायला जातो. तर असं न करता जिकडे गरजेचं आहे तिकडे तुम्ही खर्च केला पाहिजे आणि जिकडे तुम्ही वाचवू शकता तिथे तुम्ही वाचवायला पाहिजे. आणि तिसरा पॉईंट म्हणजे जेव्हा आपण होलसेलरकडे जातो तेव्हा आपण त्याशी बिझनेस करत असतो, आपण एक डील करत असतो. तर ती काळजीपूर्वक करावी आणि डायरेक्ट मार्केटमध्ये उडी मारण्यापेक्षा आपण थोडे सॅम्पल प्रोडक्ट्स घरी आणून त्यांवर टेस्टिंग ज्याला बोलतात लेमन लँग्वेजमध्ये, आपण ते प्रोडक्ट टेस्ट केले पाहिजे मार्केटमध्ये की या प्रोडक्ट्सचं डिमांड किती, नक्की आता बायर्स आहेत का आणि कशा प्रकारचे बायर्स आहेत. आणि मग हे सगळं झाल्यावर आपण डायरेक्ट मग मोठा माल आपण उचलू शकतो. आपण डायरेक्टच जर का माझ्यासारखं जर तुम्ही केलं की खूप पिशवी भरून माल घरी आणला आणि तसंच पडून राहिलाय, असं न करता सॅम्पल प्रोडक्ट्स आणा. जर XYZ आर्टिकलची किंमत 100 तुम्हाला होलसेलमध्ये भेटत असेल तर त्याच प्रकारच्या 5-6 प्रोडक्ट्स तुम्ही 2-3-4 क्वांटिटीमध्ये आणू शकता. 1500-2000 तुम्हाला खर्च होईल. आणि मग कारण की एक आणू नका. एक आणलं जर तुम्हाला 2-3 ऑर्डर आल्या तर तुम्हाला थोडं महागत पडेल. त्याच्यामुळे 2-3, 3-4 क्वांटिटी तुम्ही आणू शकता प्रोडक्टचे मार्केट टेस्टसाठी. आणि खूप होलसेलर असतात असे फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात की एका दिवसानंतर डिलिव्हरी प्रोव्हाइड करतात. तर असे होलसेलरशी बोलणी करून घ्यायची की जर मला अशा बल्क ऑर्डर आल्या दोन एक्स्ट्रा तर तुम्ही डिलिव्हरी द्याल का. आणि खूप सारे होलसेलर असं असतात की ते प्रोव्हाइड करतात. तर व्हिडिओचा एंड करतोय आणि अशाच प्रकारच्या कंटेंट पाहण्यासाठी बिझी माइंडेडला सबस्क्राईब करा आणि याच रिलेटेड आपण पुढे कंटिन्यू करू आणि वेगवेगळ्या टॉपिक्सवर पण व्हिडिओ येतील. त्याच्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.